बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 लागू कायदा त्वरित रद्द करून बौद्धांच्या ताब्यात द्या. बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा. बोधगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख स्थान होय. या महाबोधी विहारांचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही, ते बुद्धांच्या ताब्यात असावे, यासाठी आंदोलन सुरू असून नांदेडमधून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बौद्ध समाजासह आदरणीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, समस्त आंबेडकरी पक्ष संघटना व बौद्ध समाजाच्या वतीने नांदेड येथे दिनांक 25/3/2025 मंगळवारी वेळ दुपारी ठीक 12 वाजता येथून कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. मार्ग नियोजित तथागत भगवान बुद्ध पुतळा, ITI, महात्मा फुले चौक, शिवाजीनगर कला मंदिर, वजीराबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, मार्ग मान्य जिल्हाधिकारी येथे समारोप. दिनांक 25/3/2025 मंगळवार, वेळ दुपारी ठीक 12 वाजता. स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड. नीतीश कुमार होश में आओ, नीतीश सरकार होश में आओ, महापति महाव्याधि युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको, बुद्ध हवा म्हणा, सर्वांनी हातवारी करू. युद्ध नको, बुद्ध हवा, युद्ध नको, बुद्ध हवा, युद्ध नको, बुद्ध हवा, युद्ध नको, बुद्ध हवा, युद्ध नको. नीतीश सरकार होश में आओ, नीतीश सरकार होश में आओ, होश में तुझको आना पड़ेगा, होश में तुझको आना पड़ेगा, महाबोधि महाविहार देना पड़ेगा, महाबोधि महाविहार देना पड़ेगा. केंद्र सरकार होश में हो, केंद्र सरकार बिहार सरकार पर हल्ला बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल. समोर असणारे गाडीच्या आणि स्पीकरच्या गाडीच्या समोर असणारे कार्यकर्ते, स्पीकरच्या गाडीच्या समोर असणारे नीतीश सरकार होश में आओ, बिहार सरकार की तानाशाही, बिहार सरकार की तानाशाही पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. और केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में तुझको आना पड़ेगा, आना पड़ेगा, आना पड़ेगा. महाबोधि महाविहार खाली करो, खाली करो, खाली करो. महाबोधि महाविहार खाली करो, खाली करो, खाली करो. केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बिहार सरकार की तानाशाही, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. बिहार सरकार की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. बिहार सरकार की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बिहार सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बिहार सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. केंद्र सरकार होश में तुझको आना पड़ेगा. नीतीश सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बिहार सरकार होश में तुझको आना पड़ेगा, आना पड़ेगा, आना पड़ेगा. बिहार सरकार होश में तुझको आना पड़ेगा, आना पड़ेगा, आना पड़ेगा. नीतीश सरकार होश में. केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. और जोर से बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. जोर से बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. जोर से बोल, बिहार सरकार पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल.
मुर्दाबाद 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 हिंदी सरकार मुर्दाबाद 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 हिंदी सरकार मुर्दाबाद 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 हिंदी सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ हिंदी सरकार होश में तुझको आना पड़ेगा होश में तुझको आना पड़ेगा आना पड़ेगा जोर से बोल बिहार सरकार पर हल्ला बोल अरे जोर से बोल बिहार सरकार पर हल्ला बोल बिहार सरकार मुर्दाबाद 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 बिहार सरकार मुर्दाबाद महामोदी महाविकास दिसत आहेत त्यांनी कृपया बॅनरच्या पाठीमागे या. नीतीश सरकार और बिहार सरकार होश में आओ और हल्ला बोल मला होश में आओ होश और केंद्र सरकार की तानाशाही नहीं चलेगी और केंद्र सरकार की तानाचे आणि कुणाच्या बापाचे केंद्र सरकार होश में आओ होश में आओ केंद्र सरकार होश में आओ और बिहार सरकार होश में आओ और बिहार बौद्ध समाजावर अन्याय करणार आहे. 1949च्या ऍक्ट नुसार जे बौद्धांचं विश्वभरातल्या बौद्ध भिक्खू भिक्खुनी बौद्ध उपासक उपासिकांचं श्रद्धेचं ठिकाण असलेलं महाबोधी महाविहार, जिथं तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, ते श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या त्या ऍक्ट नुसार ताब्यात नाही. त्या ठिकाणावर 4 हिंदू 4 बौद्ध आणि तिथं जाणारा जो कलेक्टर आहे 1949च्या ऍक्ट नुसार तो पदसिद्ध अध्यक्ष असला पाहिजे आणि तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणावर बौद्धांच्या बाबतीमध्ये होणारा हा ऍक्ट आहे, त्यामुळं तो ऍक्ट 1949चा त्वरित रद्द करावा. महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, याच्यासाठी या महामोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. म्हणतेजी आपल्या एका हटेवर, आपल्या एका बैठकीवर, आपल्या एका कॉलवर पूर्ण आंबेडकरी समाज या तप्त उन्हामध्ये नांदेड शहरामध्ये जमला आणि एक इथल्या प्रशासनाला, राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत याचा आवाज गेलेला आहे. यानंतरची नीती आपल्या एक विश्वामध्ये एक मोठं संघटन आहे बनतेजीचं. जर याच्यानंतरही जर लढाला जर आपल्याला यश मिळालं नाही किंवा बिहार सरकार आणि केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही तर आपला लढा सुनियोजितपणे भविष्यातला कसा असेल? मी पहिली गोष्ट एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर देतोय की हे माझा एकट्याचा आवाज नाहीये, हे समस्त भिक्खू संघाचा आवाज आहे, हे भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आहे, हे समता सैनिक दलाचा आवाज आहे, आमच्या समस्त आंबेडकरी समाजातील नेत्यांचा आणि समस्त बौद्ध समाजांचा हा आवाज आहे. त्याच्यामुळं वैयक्तिक माझा आवाज नाही, हा सांघिक विचार केला आम्ही. आणि महाबोधी महाविहार हे आमच्या आस्थेचं ठिकाण आहे. खरं तर ते इतर सर्व धर्मीयांचे ठिकाणं, श्रद्धेचे ठिकाणं प्रत्येक आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत, पण बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या ते ताब्यामध्ये नाही. तर ते बौद्धांच्या ताब्यात यावं, याच्यासाठी आम्ही पुढची जी रणनीती आहे ती आम्ही सांघिक निर्णय, सांघिक विचार घेऊनच पुढचे पावलं आम्ही उचलू आणि महाबोधी महाविहार हे ताब्यात घेण्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न राहतात. 1891 साली सर्वात पहिल्यांदा अनागरिक धर्मपालांनी या आंदोलनाची सुरुवात केली आहे. 1880 साली महाबोधी महाविहाराचं उत्खनन झालं 1880 साली आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम बौद्ध अनुयायी म्हणून अनागरिक धर्मपाल जे श्रीलंकेचे आहेत ते तिथे आले आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा ते आंदोलन सुरू केले की महाबोधी महाविहाराचं प्रबंधन बौद्धांच्या हातात असावं. परंतु तेव्हापासून आतापर्यंत बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहाराचं प्रबंधन दिलेलं नाही आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण जगभरात अनागरिक धर्मपालांनी जे आहे ते त्यावेळेला सुद्धा आंदोलन चालवलं आणि 1933 पर्यंत ते जिवंत होते, तोपर्यंत त्यांनी ते आंदोलन लढले. त्यानंतर मात्र ते आंदोलन स्टॉप झालं, बंद झालं. पुढे 1992 साली भंते सुरई ससाई जे नागपूरला असतात त्यांनी ते आंदोलन पुन्हा सुरुवात केलं आणि ते एवढं जोरदार ते आंदोलन झालं की संपूर्ण देशभरातून लाखो लोक बुद्धगयाला आणि दिल्लीला जात होते. जंतर मंतरवर जवळपास 42 दिवसाचे धरणे त्या ठिकाणी सुरई ससाईंनी केलेलं आहे. 18 दिवसाचे त्यांनी सतत आमरण उपोषण तिथे केलेलं आहे. तरीही या सरकारला जाग आली नाही. 1996 साली पहिल्यांदा एक थोडासा बदल झाला आणि त्या आंदोलनाचा परिणाम असावा कदाचित 4 बौद्ध भिक्षू समितीमध्ये घेण्यात आले
त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु होते चंद्रमणी महास्तवीर, त्यांचे एक शिष्य भिक्षू ज्ञानेश्वर महास्तवीर, एक आगराचे भिक्षू आनंद महास्तवीर, भंते सुरई ससाई आणि एक भिक्षू प्रज्ञाशील थेरो, या 4 भिक्षूंना घेण्यात आलं. आणि पहिल्यांदा 1952च्या पूर्वी चंद्रमणी महास्तवीर भिक्षू हे तिथे होते आणि त्यानंतर 1952 ते 1996 पर्यंत कोणीही भिक्षू महाबोधी महाविहारामध्ये अध्यक्ष नव्हते किंवा सचिव नव्हते. एवढा प्रचंड अन्याय होता. आणि पहिल्यांदा त्यांनी 1996च्या समितीमध्ये भिक्षू प्रज्ञाशील यांना घेतलं, परंतु त्यांनी पूर्ण वेळपर्यंत राहू दिलं नाही. अन्यायाची एक मर्यादा असते आणि तो अन्याय महाबोधी महाविहारावरचा एवढा प्रचंड आहे की तुम्हाला लक्षात आणून देतो, 2000 सालच्या समितीमध्ये सचिव म्हणून ज्यांची नेमणूक केली बिहार सरकारने, त्या काळामध्ये लालू प्रसाद यादवची पत्नी राबड़ी देवी मुख्यमंत्री असताना एक कालीचरण सिंग यादव असं एका गृहस्थाचं नाव आहे, ज्याच्यावर 7 खुनांचे आरोप होते आणि त्या व्यक्तीला महाबोधी महाविहाराचा सचिव करण्यात आलं. जिथून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश मिळाला, तिथे गुंडागर्दी करणारा माणूस सचिव म्हणून बसवण्यात आला. आणि हा प्रचंड जातीवाद हा बिहार सरकारने केला. हे बिहार सरकारच्या ताब्यात आहे. आता एक मुख्य कारण मी आपल्याला लक्षात आणून देतो की बिहार सरकारला त्या महाबोधी महाविहाराच्या अनुषंगाने कोट्यावधी नाही अरबो रुपयाचा पैसा मिळतो. म्हणतेजी, एक मिनिट थांबून तुम्हाला मी एकाला प्रश्न करतो. विश्वामध्ये भिक्खूंचं एक मोठं संघटन आहे. बौद्धांचं बौद्ध विहार हे तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रशासनाच्या चुकीमुळं आणि जुन्या कायद्याच्या नियमामुळं आज आपल्या बौद्धांच्या किंवा भिक्खूंच्या ताब्यात नाहीये. जर तुम्ही हे महाराष्ट्रभर देशभर असे निवेदनं देऊन आंदोलन करून जर सरकारनं, राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं, बिहार सरकारनं जर दखल घेतली नाही, तुमच्या एका हाकेवर आज नांदेडमध्ये एवढ्या तप्त उन्हामध्ये सर्व आंबेडकरी समाज एकत्र आला, एक युनिटी दिसली. याच्यानंतरची आंदोलनाची दिशा आपण एक या भिक्षूचे नेते, भंतेचे नेते म्हणून काय सांगणार महाराष्ट्राला आणि राज्याला? संपूर्ण देशभरात हे आंदोलन जिल्हा लेवल आतापर्यंत चालत आहे. आता संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध भिक्षू आणि अखिल भारतीय भिक्खू संघ आहे आमचा. तर भिक्खू संघाची जी कोअर कमिटी आहे त्या कमिटीने एक निर्णय घेतलाय. त्या आंदोलनाची दिशा आता यापुढे ठरवण्यात येणार आहे आणि संपूर्ण देशभरातलं आंदोलन एकाच वेळेला बिहारभर म्हणजे पाटण्यावर बिहार विधिमंडळावर आम्ही मोर्चाच्या रूपामध्ये घेऊन जाणार आहोत. मी स्वतः माझ्या वतीने पूर्वी पण मी जाहीर केलेलं होतं की आम्ही सर्व इथपर्यंत आता तयार झालेलो आहोत की या मागणीसाठी आम्हाला आमचा बळी देण्याची गरज पडली तरी आम्ही सज्ज आहोत. कोणत्याही क्षणाला आम्ही त्यासाठी तयार आहोत. फक्त शासनाच्या विरोधात आमचा हा लढा आहे आणि देशभर जोपर्यंत आता हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं जात नाही तोपर्यंत हा लढा याच प्रमाणे, याच गतीने, यापेक्षा अधिक गतीने हा तीव्रपणे लढला जाणार आहे आणि तो लढला जाणार आहे. महाबोधी महाविहाराचा देशभर लढा लढला जाणार आहे. आपण सर्वांनी दखल घ्या. धन्यवाद. धन्यवाद. बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या महाविहाराचं व्यवस्थापन संपूर्णपणे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावं आणि बुद्ध विहार टेम्पल ऍक्ट 1949 तत्काळ रद्द करून नवीन कायद्याद्वारे ते पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आणि अभूतपूर्व असा मोर्चा यशस्वी झालेला आहे. या मोर्चाने केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांचे निश्चित डोळे खाडकन उघडले असतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि सरकारने जसं रामभूमी मुक्त केली आणि तेथील हिंदूंच्या ताब्यात ती दिली, त्याप्रमाणे महाविहार टेम्पल जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात ताबडतोब द्यावं. अन्यथा देशातील संपूर्ण बौद्ध समाज मोदी सरकारला आणि बिहारच्या सरकारला जेरीस आणेल एवढाच इशारा या निमित्ताने मी आपल्याला देतो. मी सुखदेव चिखलीकर. बौद्धगया येथे बौद्ध भिक्षूंवर अनेक अन्याय अत्याचार होत आहेत. तेथील जे भटोडे आहेत ते बौद्ध भिक्षूंना मारत आहेत, त्यांचे चिवर ओढत आहेत, त्यांना विविध प्रकारच्या यातना देत आहेत. ते बौद्ध भिक्षूंची मागणी अशी आहे की बौद्धगया येथील जे महाबोधी विहार आहे ते मुक्त करा, ब्राह्मणाच्या तावडीतून ते विहार सोडवा. म्हणून 1 ते 1.5 महिन्यापासून संबंध बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून
नांदेडमध्ये आज बौद्धांचा महामोर्चा इथे काढण्यात आला. अत्यंत मोठा असा मोर्चा बौद्धांनी या ठिकाणी सक्सेस करून दाखवलेला आहे. याची दखल निश्चितच सरकारला घ्यावी लागेल आणि जर सरकारने भविष्यात या मोर्चाची दखल नाही घेतली तर विविध प्रकारचे आंदोलन आंबेडकरी समाज करणार आहे आणि बोधगया येथील महाबोधी विहार ब्राह्मणाच्या तावडीतून सोडवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आजचा हा मोर्चा होता.